वेलकम स्टुडंट्स, मायसेल्फ दिनेश। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या चॅप्टरमधला 2 टॉपिक्स पाहणार आहोत। पहिला आहे रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम आणि सेकंड आहे एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन। ठीक आहे, तर आता टॉपिक आहे बघा की रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम। ठीक आहे, तर आता इकोसिस्टीम म्हणजे काय आहे, तर हे मी आधीचा जो फर्स्ट पार्ट होता या चॅप्टरचा त्यात डिस्कस केला आहे। ठीक आहे, त्यामुळे तो पार्ट जर तुम्ही पाहिला नसेल तर आधी तो पार्ट पहा अँड देन ह्या टॉपिकवर या, सो दॅट हा टॉपिक तुम्हाला आणखी चांगला समजेल। ठीक आहे, त्यासाठी तुम्ही वरती यूट्यूबच्या सर्च बॉक्समध्ये सर्च करू शकता। सिम्पली जो टॉपिक आहे, जसं की इथे आता इकोसिस्टीम ए रिव्ह्यू आणि त्यापुढे माझ्या चॅनलचं नाव फ्री कोचिंगवाला, किंवा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरचं नाव आणि त्यापुढे फ्री कोचिंगवाला टाईप करा आणि सर्च करा, तुम्हाला व्हिडिओज मिळतील त्या चॅप्टरचे। ठीक आहे, तर तो व्हिडिओ बघा आणि देन ह्या टॉपिकवर या। ठीक आहे, आणखी एक रिक्वेस्ट की जर तुम्ही या चॅनलला फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सो दॅट या चॅनलवरती येणाऱ्या पुढील अपडेटची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार। आणि व्हिडिओ आवडला तर याला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा। ठीक आहे, तर चला मग सुरू करूया। तर बघा, आता इकोसिस्टीम काय आहे तर हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे, आधीच्या पार्टमध्ये। आता एन्व्हायरमेंट म्हणजे काय आहे ते पाहू आणि त्यानंतर त्यांच्यात रिलेशन काय आहे, त्यांच्यात काय संबंध आहे एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टीममध्ये ते आपण पाहणार आहोत। ठीक आहे, तर मग सर्वात आधी हे क्वेश्चन्स आहे बघा, कॅन यू टेल व्हॉट इज एन्व्हायरमेंट अँड व्हॉट इज इन्क्लुडेड इन एन्व्हायरमेंट। एन्व्हायरमेंट काय आहे आणि त्यात कुठल्या गोष्टी येतात। ठीक आहे, तर आधी तुम्ही वाटल्यास नोट्सचे स्क्रीनशॉट्स घेऊ शकता। ठीक आहे, ओके। तर आता पहिला क्वेश्चन होता की व्हॉट इज एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंट काय आहे। तर हे बघा, आपल्या भोवती ओके ज्या काही आपल्याला निसर्गातल्या गोष्टी दिसत आहेत त्या सर्वांचं मिळून एन्व्हायरमेंट बनतं, ज्याला मराठीत आपण पर्यावरण असं म्हणतो। ठीक आहे, तर यात मग कुठल्या गोष्टी येतात, तर जे काही आपल्या भोवती फिजिकल फॅक्टर्स आहेत, फिजिकल जसं की हवा आहे, पाणी आहे, जमीन आहे, तसेच काही केमिकलसुद्धा आहेत। ओके, जसं की आता आपण बघितलं की आकाशातून कधी कधी ती ॲसिड रेन वगैरे पडते, तर हे अगेन केमिकल आहे जे की एन्व्हायरमेंटमध्ये होत आहे। अनेक ज्या प्रोसेसेस होतात, जसं की रायपनिंग ऑफ फ्रूट्स, फळं पिकतात, तर हे सुद्धा केमिकलच्या इफेक्ट्समुळे। ठीक आहे, अनेक इतर साऱ्या प्रोसेस होतात, म्हणजे काय तर फिजिकल फॅक्टर्स, केमिकल फॅक्टर्स आणि बायोलॉजिकल फॅक्टर्स। ठीक आहे, बायोलॉजिकल एखाद्या जीवाशी संबंधित। ओके, तर जीव हे सर्व एन्व्हायरमेंटमध्येच येतात। ओके, म्हणजेच हे सर्व फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल फॅक्टर अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन एनी पॉसिबल वे। ठीक आहे, हे तीनही फॅक्टर्स एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला अफेक्ट करत असतात, बरोबर, इन एनी पॉसिबल वे, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ते अफेक्ट करत असतात। ठीक आहे, आणि ह्या सर्वांचं मिळून बनतं ते म्हणजे मग एन्व्हायरमेंट। ठीक आहे, तर एन्व्हायरमेंट म्हणजे काय आहे मग, की जे फिजिकल, बायोलॉजिकल आणि केमिकल फॅक्टर्स आहेत अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमना अफेक्ट करतात कुठल्याही पद्धतीने, तर त्याला बेसिकली म्हटलं जातं एन्व्हायरमेंट। ठीक आहे, म्हणजे ह्या सर्व गोष्टी ज्या आपल्या अवतीभोवती असतात त्या सर्व आपल्याला अफेक्ट करत असतात, आपल्यावर परिणाम करत असतात, बरोबर, तेच बेसिकली एन्व्हायरमेंट आहे। मग याला साध्या भाषेत सांगायचं झालं तर एन्व्हायरमेंट इज द कंडिशन सराउंडिंग अस। म्हणजे एन्व्हायरमेंट ही आपल्या भोवती, सराउंडिंग म्हणजे आपल्या अवतीभोवती, एन्व्हायरमेंट ही आपल्या अवतीभोवती असणारी एक कंडिशन आहे, एक स्थिती आहे। ठीक आहे, तेच हे फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल फॅक्टर्स जे एन्व्हायरमेंटमध्ये असतात। ओके, तर एन्व्हायरमेंट काय आहे तुम्हाला समजलं आहे। आता हे बघा, यात टेक्निकल टर्म्स आले आहे, परंतु नेमकं एन्व्हायरमेंट काय आहे तर त्याच सर्व गोष्टी ज्या आपल्याला आपल्या अवतीभोवती दिसतात। ठीक आहे, सेकंड क्वेश्चन होता की व्हॉट इज इन्क्लुडेड इन एन्व्हायरमेंट। मग एन्व्हायरमेंटमध्ये 2 मेन गोष्टी असतात, एक तर बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट्स, आणि त्यानंतर नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टर्स। ठीक आहे, तर मग एन्व्हायरमेंटमध्ये कुठल्या, आता बघा
मेन ज्या गोष्टी आहे एन्व्हायरमेंटमधल्या त्या आहे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर, जैविक आणि अजैविक घटक, ठीक आहे. आणि सोबतच नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टर्स, ठीक आहे. मग एन्व्हायरमेंट म्हणजे काय आहे आणि त्यात कुठल्या गोष्टी इन्क्लूड असतात हे तुम्हाला आता समजलं आहे. ओके, ठीक आहे. मग आता तुम्हाला इकोसिस्टीम आधीच्या पार्टमध्ये माहीत झालं आहे, एन्व्हायरमेंट म्हणजे काय आहे ते तुम्हाला इथे माहिती झालं आहे. ओके, आता इकोसिस्टीम आणि एन्व्हायरमेंट यांच्यामध्ये रिलेशन काय आहे ते आपण बघणार आहोत. तर आता बघा, जे एन्व्हायरमेंट आपण म्हणत आहोत त्या एन्व्हायरमेंटचे आहेत दोन मेन टाईप्स आहेत. एक आहे नॅचरल एन्व्हायरमेंट, ओके, आणि दुसरं आहे आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट, ठीक आहे. तर आता नॅचरल एन्व्हायरमेंट म्हणजे कुठलं एन्व्हायरमेंट आहे, तर ज्यात आपल्याला जे नॅचरली फॉर्म झालेल्या गोष्टी आहे, ज्या निसर्गतः त्या पर्यावरणामध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे, ज्या माणसांनी बनवल्या नाही. ओके, ज्या नैसर्गिकरित्या ऑलरेडी अवेलेबल आहे निसर्गात पर्यावरणामध्ये, तर ते झालं नॅचरल एन्व्हायरमेंट. म्हणजे जसं की एअर, वॉटर, ओके, ॲटमॉस्फिअर किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर ह्या सर्व गोष्टी आधीच होत्या निसर्गात किंवा पर्यावरणात, ओके, नैसर्गिकरित्या फॉर्म झाले आहे, तर त्यांचं बनतं मग ते नॅचरल एन्व्हायरमेंट, ठीक आहे. मग यात कुठल्या गोष्टी आल्या आहेत तर बघा, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर, ठीक आहे. बायोटिक म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, जैविक, आणि अबायोटिक हे एअर, वॉटर, लँड, ॲटमॉस्फिअर, हे सर्व अबायोटिक फॅक्टर, ठीक आहे. तसंच एक सेकंड टाईप आहे तो म्हणजे आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट, ठीक आहे. आता हे आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट म्हणजे काय आहे तर आर्टिफिशियल, इथे स्पेलिंग मिस्टेक आहे बघा, ओके, आर्टिफिशियल, ठीक आहे. सो आर्टिफिशियल याचा अर्थ होतो कृत्रिम किंवा जे मानवाने तयार केले आहे ते आहे आर्टिफिशियल, ज्याला मराठीत कृत्रिम म्हणतात, ठीक आहे. तर नॅचरल म्हणजे जे नैसर्गिकरित्या ऑलरेडी पर्यावरण आहे ते, आणि आर्टिफिशियल म्हणजे जे कृत्रिमरित्या मानवाने तयार केलं आहे असं पर्यावरण. मग असं कुठलं पर्यावरण आहे तर कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग. तुम्ही आता आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळे गेम्स पाहत असाल किंवा ॲप्स पाहत असाल, तर त्या गेममध्ये वगैरे बघा तुम्हाला एक वेगळंच तिथे जग दिसतं, झाडं वगैरे सर्व इतर गोष्टी दिसतात. तर हे काय आहे तर हे सुद्धा एक प्रकारचं एन्व्हायरमेंट आहे, बरोबर, परंतु ते आर्टिफिशियल आहे, कृत्रिमरित्या मानवाने तयार केलं आहे. ओके, तर तेच आहे बेसिकली मग कम्प्युटर प्रोग्रॅमिंग. तसंच कार्स ही सुद्धा एक पूर्ण कॉम्प्लेक्स एक सिस्टीम आहे, कॉम्प्लेक्स सिस्टीम जी की आपण इंजिनिअरच्या सहाय्याने बनवली आहे. तर ही सुद्धा एक एन्व्हायरमेंटच आहे पूर्ण त्या मशीन्सचं. तसंच क्रॉप फील्ड म्हणजे आपली जी शेती आहे ती, कारण ही सुद्धा पूर्ण एन्व्हायरमेंट आहे. एन्व्हायरमेंटमध्ये काय असतं इकोसिस्टीम, तर त्या शेतामध्ये जे गांडूळ असणार, त्यावर जगणारे काही बेडूक वगैरे इतर जे आहे ते कीटक खाणारे बेडूक असणार, त्यांना खाणारे साप असणार, आणि त्यांवर जगणारे इतर पक्षी असणार. म्हणजे इथे सुद्धा एक पूर्ण इकोसिस्टीम फॉर्म होते, बरोबर. परंतु ही जी फॉर्म झाली इकोसिस्टीम ती ज्या एन्व्हायरमेंटमध्ये येते, ठीक आहे, ते कसं तयार झालं आहे तर ते फॉर्म झालं आहे आर्टिफिशियली. कोणी तयार केलं आहे तर मानवाने. ओके, मग क्रॉप फील्ड हे सुद्धा एक आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट आहे. तसंच सोसायटी, आपण ज्या सोसायटीत राहतो, समाज, तो सुद्धा एक प्रकारे एन्व्हायरमेंटच आहे. कारण एन्व्हायरमेंटमध्ये कुठल्या गोष्टी येतात तर जे फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल फॅक्टर्स, मग यात सर्वच गोष्टी आल्या, ठीक आहे. जसं की क्रॉप फील्डमध्ये बायोलॉजिकल फॅक्टर्स आले, सोसायटीमध्ये फिजिकल फॅक्टर्स आले, ठीक आहे. तर यांचं सर्वांचं मिळून बनतं मग एन्व्हायरमेंट. मग एन्व्हायरमेंटचे दोन टाईप्स आहेत, एक आहे नॅचरल, दुसरं आहे आर्टिफिशियल. कुठले त्यांचे एक्झाम्पल्स आहेत ते सुद्धा तुम्हाला माहिती झालं आहे, बरोबर. आता यातलं इम्पॉर्टंट काय आहे बघा, तर हे तर ठीक आहे, हे आपण तयार केले आहे, काही काळापुरतेच राहणार. परंतु जे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स आहेत, जे एअर, वॉटर, तर ह्या गोष्टी आधीही होत्या आणि त्या पुढे सुद्धा राहणार, ठीक आहे. म्हणजे असंच आपण म्हणू शकतो की जे मेन एन्व्हायरमेंट आहे ते कुठलं एन्व्हायरमेंट आहे तर ते आहे नॅचरल एन्व्हायरमेंट, ठीक आहे. म्हणजे इम्पॉर्टंट जे फॅक्टर्स आहेत एका एन्व्हायरमेंटमधले, ठीक आहे, तर ते आहे मग बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स. ओके, तर ह्यांना म्हटलं जातं फॅक्टर्स ऑफ ॲन एन्व्हायरमेंट, ठीक आहे. तर हे दोन बेसिक फॅक्टर्स, ह्या दोन फॅक्टर्सना दोन बेसिक फॅक्टर्स म्हटलं जातं एखाद्या एन्व्हायरमेंटचे, ते आहे बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर, ठीक आहे. दीज आर दी टू बेसिक फॅक्टर्स ऑफ ॲन एन्व्हायरमेंट. कुठल्या एन्व्हायरमेंटचे तर नॅचरल एन्व्हायरमेंटचे, ठीक आहे.
बरं, आता हे 2 मेन फॅक्टर्स आहेत. तर आता ह्या 2 मेन फॅक्टर्समध्ये नेहमी एकमेकांसोबत इंटरॅक्शन्स होत असतात. इंटरॅक्शन्स म्हणजे काय, तर परस्पर क्रिया. आता जसं की तुम्ही बघा, आता लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपण ह्युमन्स कन्सिडर केले, तर हे आपण पाणी पितो म्हणजे ही इंटरॅक्शन आहे. ठीक आहे. तसेच तिथले जीव म्हणजे जसं की जे फिशेस आहेत त्यासुद्धा आपण खातो, ही एक इंटरॅक्शन आहे. आपण हवा आतमध्ये घेतो, एअर, तीसुद्धा इंटरॅक्शन आहे. म्हणजेच हे बायोटिक आणि अबायोटिक जे फॅक्टर आहे ते नेहमी एकमेकांसोबत इंटरॅक्ट होत असतात. बरोबर, ठीक आहे, इंटरॅक्ट होत असतात. तर ही जी बेसिकली ब्रांच आहे सायन्सची, ज्या त्यांचे इंटरॅक्शन स्टडी केली जातं त्याला म्हणतात इकोलॉजी. ठीक आहे. तर आता नेक्स्ट जी टर्म आहे ती आहे मग इकॉलॉजी. इकॉलॉजी, इको म्हणजे काय, तर एन्व्हायरमेंट सिम्पली, लॉजी म्हणजे त्याला स्टडी करणारे शास्त्र. ठीक आहे. तर मग इकॉलॉजी काय आहे, तर सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट. असं सायन्स की ज्यात बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्समध्ये होणाऱ्या इंटरॅक्शनची स्टडी केली जाते. ठीक आहे. तर अशा सायन्सला म्हणतात मग इकॉलॉजी. सिम्पल आहे बघा, इको याचा अर्थ होतो एन्व्हायरमेंट आणि लॉजी म्हणजे शास्त्र. जसं की बायोलॉजी, म्हणजे बायो मीन्स जीव आणि लॉजी म्हणजे त्यांना स्टडी करणारे शास्त्र. तसंच इकॉलॉजी, तर ही सुद्धा सायन्सची ब्रांच आहे ज्यात बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्समधल्या इंटरॅक्शनची स्टडी केली जाते. ठीक आहे. आणि ह्या इकॉलॉजीचं जे बेसिक युनिट आहे ते आहे मग इकोसिस्टीम. ठीक आहे. मग आता बघा, आपण सुरू झालो कुठून, एन्व्हायरमेंटपासून, आणि एंड झालो इथे इकोसिस्टीमपर्यंत. ठीक आहे. इकोसिस्टीम काय आहे, तर बेसिक युनिट यूज टू स्टडी इकॉलॉजी. बरोबर. आणि इकॉलॉजीमध्ये आपण काय स्टडी करतो, तर इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर. बरोबर. आता हे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर काय आहे, तर हे नॅचरल एन्व्हायरमेंटचे बेसिक फॅक्टर्स आहेत. आणि नॅचरल एन्व्हायरमेंट काय आहे, तर जे मेन एन्व्हायरमेंट आहे त्याचंच पार्ट आहे. बरोबर. मग आता तुम्हाला लक्षात येत असेल की एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टीम यांच्यात रिलेशन काय आहे. ओके. म्हणजेच बेसिकली सांगायचं काय, तर जे एन्व्हायरमेंट आहे त्यातलंही मेन स्पेसिफिकली नॅचरल एन्व्हायरमेंट. ओके. आणि त्यात 2 जे फॅक्टर्स आहेत, एक बायोटिक आणि अबायोटिक, ज्यात सतत इंटरॅक्शन किंवा परस्पर क्रिया होत असतात, ज्या की आपण इकॉलॉजीमध्ये स्टडी करतो. ओके. आणि त्याला स्टडी करण्यासाठी जे बेसिक युनिट आहे ते आहे इकोसिस्टीम. बरोबर. जसं की आता ह्युमन बॉडी कन्सिडर करा, तर ह्युमन बॉडीमध्ये जे बेसिक स्ट्रक्चरल युनिट आहे ते काय आहे, सेल आहे. ह्या सेलपासूनच सर्व जी आपली ह्युमन बॉडी आहे ती बनली आहे. बरोबर. तसंच मग ही इकॉलॉजीसुद्धा जी आहे ती बनली आहे एका बेसिक युनिटपासून, ज्याला म्हणतो आपण इकोसिस्टीम. ओके. मग आता इकोसिस्टीम आपण आधीच्या पार्टमध्ये पाहिली आहे काय आहे नेमकं. मग अशा खूप साऱ्या इकोसिस्टीम, जशी आपली बॉडी खूप साऱ्या सेल्सपासून मिळून बनली, तशाच अशा खूप साऱ्या इकोसिस्टीम्स मिळून इकॉलॉजी म्हणजेच एन्व्हायरमेंट बनला आहे. ओके. इकोसिस्टीम त्यांची स्टडी आपण इकॉलॉजीमध्ये करतो आणि अशा खूप साऱ्या इकोसिस्टीम्स मिळून एन्व्हायरमेंट बनला आहे. ओके. म्हणजेच यातून आपण असं म्हणू शकतो की एन्व्हायरमेंट कन्सिस्ट्स ऑफ मेनी इकोसिस्टीम्स. ठीक आहे. त्यावर तुम्हाला गिव रिझन वगैरे येऊ शकतं की एन्व्हायरमेंट कन्सिस्ट्स ऑफ मेनी इकोसिस्टीम. ह्याचाच अर्थ काय, तर एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टीममध्ये रिलेशन काय आहे, तर एन्व्हायरमेंटमध्येच इकोसिस्टीम येतं आणि अशा खूप साऱ्या इकोसिस्टीम्स मिळून एक पूर्ण एन्व्हायरमेंट बनतं. जसं की झाडावर असणाऱ्या पक्ष्याची आणि तड्याची इकोसिस्टीम फॉर्म होणार. तसेच शेतामध्ये असणारा गांडूळ, त्यावर किंवा कीटक, त्यावर जगणारे बेडूक, साप आणि गिधाड यांची एक इकोसिस्टीम. तर अशा खूप साऱ्या इकोसिस्टीम ज्या आपल्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळतात, त्या सर्वांचं मिळून बनतं एन्व्हायरमेंट. ठीक आहे. मग मोठा फॅक्टर जो आहे तो आहे एन्व्हायरमेंट आणि अशा खूप सारे छोटे छोटे इकोसिस्टीम्स मिळून बनतो ते मोठं एन्व्हायरमेंट. ठीक आहे. मग आता यांच्यामध्ये रिलेशन काय आहे ते आय थिंक तुम्हाला लक्षात आलं असेल. ओके. म्हणजेच मग यातून असं सुद्धा म्हणू शकतो आपण की जी इकोसिस्टीम आहे त्यात कुठले घटक असतात मग, तर बायोटिक
आणि अबायोटिक, बरोबर. आणि तेही त्यांच्यामध्ये काय होत असतं तर ऑलवेज इंटरॅक्शन्स होत असतात, बरोबर. आता एक आणखी गोष्ट इथे इम्पॉर्टंट की ते एका पर्टिक्युलर जिओग्राफिकल एरियामध्ये सुद्धा असतात. ओके, जसं की आता एखादी वॉटर बॉडीमधली जी इकोसिस्टीम आहे ती वॉटर बॉडीमध्ये असणार. तशीच एखादी डेझर्टमधली म्हणजे जी वाळवंटात असणारी इकोसिस्टीम आहे ती वाळवंटे भागात असणार. म्हणजे इकोसिस्टीम जी आहे ती जिओग्राफिकल एरियानुसार सुद्धा डिफाईन होते किंवा क्लासिफाय होते. ओके, जिओग्राफिकल एरिया म्हणजे भौगोलिक एरिया, भौगोलिक भाग, ठीक आहे. तर त्याच्यानुसार सुद्धा आपण याला म्हणजे त्याच्यानुसार सुद्धा ही डिफाईन होते किंवा स्पेसिफाय होते, ठीक आहे. त्याच्यानुसार वेगवेगळ्या इकोसिस्टीम्स असतात. डेझर्टमध्ये वेगळी, वॉटरमध्ये वेगळी, ओके, एअरमध्ये वेगळी, आणि या सर्वांचं मिळून बनतं एन्व्हायरमेंट. ना नेक्स्ट तुमच्या पुस्तकात विचारलं आहे बघा की कॅन यू रिकॉल विच सायकल्स आर ऑपरेटेड इन एन्व्हायरमेंट अँड व्हॉट इज देअर इम्पॉर्टन्स. ठीक आहे, एन्व्हायरमेंटमध्ये कुठल्या सायकल्स होतात आणि त्यांचं इम्पॉर्टन्स काय आहे, म्हणजे महत्त्व काय आहे. तर आता इथे आपल्याला जो मेन टॉपिक पाहायचा आहे तो आहे एन्व्हायरमेंटल बॅलन्स. ठीक आहे, मग ह्या आपण जे आता पर्यावरण आणि इकोसिस्टीम आणि एन्व्हायरमेंट बघितलं आहे. एक इकोसिस्टीम जरी ढासळली तरी तिथे पूर्ण तिथली इकोसिस्टीम इम्बॅलन्स होते किंवा तिथली नेचरची जी सायकल आहे ती पूर्ण इम्बॅलन्स होते. ओके, फूड चेन इम्बॅलन्स होते, हे आपण फर्स्ट पार्टमध्ये पाहिलं आहे. मग अशा खूप साऱ्या इकोसिस्टीम्स आहेत. मग एक जरी इकोसिस्टीम अफेक्ट झाली किंवा डिस्ट्रॉय झाली तर ऑब्व्हियसली एन्व्हायरमेंटसुद्धा डिस्ट्रॉय होणार, बरोबर. मग हे जे एन्व्हायरमेंटचं बॅलन्स आहे ते राखणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ह्याच एन्व्हायरमेंटचे आपण ह्युमनसुद्धा एक पार्ट आहोत, बरोबर. मग एन्व्हायरमेंट जर बॅलन्स असणार, समतोल असणार त्यात, तर आपणसुद्धा स्थिरपणे या पृथ्वीवर जगू शकू, बरोबर. मग आता हे एन्व्हायरमेंटमध्ये जे बॅलन्स ठेवलं जातं ते ठेवलं जातं दोन फॅक्टर्समुळे. एक आहे नॅचरल सायकल्स आणि दुसरं आहे फूड चेन्स. ज्या निसर्गामध्ये नॅचरली सायकल्स होतात कुठल्या त्या पाहणार आहोत. तर त्या नॅचरल सायकल जर बरोबर असेल, प्रॉपरली होत असेल, त्या जर बॅलन्स असतील तर एन्व्हायरमेंट बॅलन्स राहणार. आणि ज्या फूड चेन्स आहेत ज्या इकोसिस्टीममध्ये होतात, ओके, त्या जर बॅलन्स असतील तर त्यामुळे अगेन एन्व्हायरमेंट बॅलन्स असणार. ओके, तर हे मेन दोन फॅक्टर्स आहे की ज्याच्यामुळे एन्व्हायरमेंटल बॅलन्स राखला जातो. ठीक आहे, मग आपला इथला क्वेश्चन काय होता की विच सायकल्स आर ऑपरेटेड इन एन्व्हायरमेंट. मग एन्व्हायरमेंटमध्ये कुठल्या सायकल्स होतात तर त्या आहे मग वॉटर सायकल. वॉटर सायकल कशी होते तर जे आपलं पाणी आहे नदीत, ओके, ते नदीतून बाष्पीभवन होतं आणि वरती आकाशात जातं. तिथे त्याचं कंडेन्सेशन होऊन ढगं फॉर्म होतात. ढगांचं अगेन गरम झाल्यामुळे एकमेकांवर आदळल्यामुळे त्यांच्या इंटरॅक्शनमुळे अगेन पाणी खाली पडतं, पुन्हा ते बाष्प होऊन वरती, आणि ही सायकल कंटिन्यू होते. तशीच वेगळी कार्बनची, ऑक्सिजनची आणि नायट्रोजनची ह्यांच्या देखील सायकल्स असतात. ओके, कार्बनसुद्धा एका ॲनिमलकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, आणि अशी त्यांची एक पूर्ण कंप्लीट सायकल फॉर्म होते. ठीक आहे, तर ह्याच्यामुळे काय होतं बेसिकली की जो ॲटमॉस्फिअरमधले जे घटक आहे ते परत परत ॲटमॉस्फिअरमध्येच येत असतात, आणि या सर्व गोष्टींमुळे एन्व्हायरमेंटचा बॅलन्स राखला जातो. ठीक आहे, कारण हे जर सर्क्युलेट होत राहतील तेव्हाच ते प्रत्येक ऑर्गॅनिझमला थोडे 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 भेटत राहणार. जर सर्क्युलेट झालेच नसते किंवा सायकल त्यांची झाली नसती तर ते एकाच ऑर्गॅनिझमकडे असते. मग सर्वांना जे लागले असते घटक, जसं की आता ऑक्सिजन आहे, तो जर एकाच ऑर्गॅनिझमकडे असता तर बाकी ऑर्गॅनिझम कशी जगली असते, बरोबर. मग हा काय होतो तर एका सायकलच्या फॉर्ममध्ये सर्क्युलेट होतो आणि प्रत्येक ऑर्गॅनिझमकडे थोडा थोडा जातो. ठीक आहे, तर हेच बेसिकली आहे मग नॅचरल सायकल्स. ओके, अशा खूप साऱ्या सायकल्स आहेत, ह्या फक्त काही सांगितल्या आहे. खूप साऱ्या सायकल्स नेचरमध्ये होतात. तर ह्याच बेसिकली सायकल जर प्रॉपरली होत असेल तर एन्व्हायरमेंट बॅलन्स असतं. तसेच फूड चेनसुद्धा ज्या आपण फर्स्ट पार्टमध्ये पाहिले आहे तर त्यासुद्धा बॅलन्स असेल तर एखादी इकोसिस्टीम बॅलन्स असते आणि त्यामुळे इफेक्टिवली एन्व्हायरमेंटल बॅलन्स मेंटेन केला जातो. ठीक आहे, तर आता कुठल्या सायकल्स आहे एन्व्हायरमेंटमधल्या तर ह्या आहेत ज्या तुम्ही सांगू शकता. वॉटर सायकल, कार्बन सायकल, ऑक्सिजन सायकल, नायट्रोजन सायकल. ठीक आहे, आणि आता त्यांचं महत्त्व काय आहे विचारलं आहे तर त्यांचं महत्त्व आहे एन्व्हायरमेंटल बॅलन्स राखण्यासाठी. त्यांचं इम्पॉर्टन्स काय आहे तर एन्व्हायरमेंटल बॅलन्स राखण्यासाठी ह्या सायकल्स खूप महत्त्वाच्या आहे.
तर आता नेक्स्ट टॉपिक आहे मग एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. मग हे एन्व्हायरमेंट आता जतन करायची किंवा त्याला कॉन्झर करणे म्हणजे जतन करणे, संवर्धन करणे. ठीक आहे. मग ह्या एन्व्हायरमेंटचं कॉन्झर्वेशन कसं करायचं आणि का करायचं, का गरज आहे ह्या पर्यावरणाला जतन करण्याची. तर एक गोष्ट लक्षात घ्या की आपण ह्युमन ह्या पृथ्वीवर एक्झिस्ट करत आहोत किंवा आत्तापर्यंत जिवंत आहोत हे कशामुळे, तर ह्या पृथ्वीवर असणाऱ्या ह्या एन्व्हायरमेंटमुळे, ह्या नेचरमुळे. कारण हे जे असं नेचर जे आहे, जे या पृथ्वीवर आहे ॲटमॉस्फिअर, ते इतर कुठल्याही ग्रहावर नाही. आणि त्यामुळेच आपण ह्युमन्स ह्या ग्रहावर स्टेबल आहो आत्तापर्यंत आणि सर्वाईव्ह करत आहोत. ठीक आहे. तर हे नेचर त्या प्रकारचं आहे, हे एन्व्हायरमेंट इथलं त्या प्रकारचं आहे. त्यामुळे आपण ह्युमन्स आणि इतर ऑर्गॅनिझम्स इथे चांगली लाईफ इथे जगत आहे. ओके. आणि त्यामुळेच आपण ह्या नेचरला सुद्धा, जसं हे नेचर आपल्याला आपलं पालन करत आहे, तसंच आपलीसुद्धा ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण सुद्धा या नेचरला प्रिझर्व करावं, त्याचं कॉन्झर्वेशन करावं, त्याचं जतन करावं. कारण असं म्हटलं जातं की आपल्याला हे जे नेचर भेटलं आहे किंवा हे जे एन्व्हायरमेंट आपल्याला भेटलं आहे पृथ्वीवर, तो आपल्या ॲन्सिस्टरकडून भेटला नाही, म्हणजे आपल्या पूर्वजांकडून भेटलेला नाही, तर तो आपल्या फ्युचर जनरेशनकडूनच, ओके, म्हणजे आपली जी पुढची पिढी येणार त्यांच्याकडून भाड्याने भेटला आहे आणि तो आपल्याला जसाच्या तसा त्यांना परत करायचा आहे. ओके. तर हे कशासाठी म्हटलं जातं, कारण ह्या एन्व्हायरमेंट जे आहे त्या एन्व्हायरमेंटमुळे आपण आहो. जर हे एन्व्हायरमेंटच टोटली आपण नष्ट केलं तर आपणसुद्धा एके दिवशी ह्या पृथ्वीवरून नष्ट होऊ. कारण आज आपण पाहतोय, आज आपण एन्व्हायरमेंटला कुठल्या लेवलला नेऊन ठेवलं आहे. ओके. आज सर्वत्र आपल्याला सॉईल पोल्युशन, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, ग्लोबल वॉर्मिंग, डिफॉरेस्टेशन आणि आणखी काही बरेचसे इश्यूज आहे जे ह्युमन्सनी ह्या नेचरवर, म्हणजे एक प्रकारचा तुम्ही अत्याचार म्हणू शकता. ओके. तर ह्या सर्व गोष्टी आपण ह्युमन्सनी ह्या नेचरसोबत केल्या आहे. आणि हे नेचर बघाल तर आज किती साऱ्या, म्हणजे आता बघा ऋतुचक्रात बदल झाला आहे, जे ग्लेशियर्स आहेत ते वितळत चालले आहे. ठीक आहे. त्यामुळे समुद्राची पातळी पाण्याची वाढत आहे, ग्लोबल वॉर्मिंग, तापमान किती मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. तर हे कशाचे इफेक्ट्स आहेत, तर एन्व्हायरमेंटच्या जे डिसकेअर आपण घेत आहोत, म्हणजे त्याची जे व्यवस्थित न घेणारी काळजी किंवा आपण जे जुलूम त्या नेचरवर करत आहोत ह्युमन्स, तर ह्या सर्वांचे परिणाम आहे. आणि त्यामुळेच हे नेचर जे एन्व्हायरमेंट आहे ते आता डिस्ट्रॉय होण्याच्या मार्गावर जवळपास आहे. त्यामुळे आपणच जर त्याला कन्झर्व केलं नाही, त्याचं जतन केलं नाही, तर एके दिवशी ऑब्व्हियसली ते नष्ट होणार आणि त्यामुळेच मग आपणसुद्धा नष्ट होऊ. म्हणूनच हा जो एन्व्हायरमेंटचा जो इश्यू आहे तो आजच्या करंट सिच्युएशनमध्ये खूप जास्त, म्हणजे यावर खूप मोठ्या प्रमाणावर रिसर्च चालली आहे आणि एक हॉट टॉपिक आहे. खूप त्यामध्ये प्रगती करू शकता, खूप नवीन इनोव्हेटिव्ह आयडियाज आणू शकतो. ठीक आहे. आणि एक करंट हॉट टॉपिक आहे रिसर्च करण्यासाठी एन्व्हायरमेंट. ठीक आहे. तसंच आपले जे इंडियन गव्हर्मेंटसुद्धा त्यांनीसुद्धा आता आपल्या इंडियामध्ये जे निरी नावाच्या ज्या इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट्स आहेत त्या ओपन केल्या आहे. आय थिंक 4 की 5 काहीतरी आहे पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये. ओके. 3 की 4 काहीतरी आहे. त्याचं फुल फॉर्म आहे नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. ओके. आणि ह्या रिसेंटली, म्हणजे नुकत्याच आत्ता काहीतरी ओपन केले आहे आपल्या इंडियन गव्हर्मेंटनी. कशासाठी, तर एन्व्हायरमेंटची स्टडी करण्यासाठी. ठीक आहे. तर हा सुद्धा एक खूप चांगला करिअर ऑप्शन्स असू शकतो तुमच्यासाठी, जर एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला काही आवड असेल तर. आवड काहीतरी आता ही गरज बनली आहे. ठीक आहे. आणि प्रत्येकाने त्यासाठी पुढे पाऊल उचललं पाहिजे. ठीक आहे. तर मग आता एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन हा टॉपिक आपण पाहणार आहोत. तर यात पहिला क्वेश्चन्स आहे बघा, कॅन यू टेल विच फॅक्टर्स अफेक्ट द एन्व्हायरमेंट अँड हाऊ. ठीक आहे. कुठले फॅक्टर्स एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात आणि कशा पद्धतीने. ठीक आहे. तर आता एन्व्हायरमेंटला जे फॅक्टर्स अफेक्ट करतात ते आहे नॅचरल आणि आर्टिफिशियल. ओके. म्हणजेच जे निसर्गात ऑलरेडी आहेत ते फॅक्टर्स, आणि दुसरे म्हणजे आर्टिफिशियल फॅक्टर्स जे आपण मानवाने केले आहेत ते. परंतु हे अफेक्ट कधी करतात, जेव्हा ते पोल्युटेड असतात तेव्हा. ठीक आहे. कारण नॅचरल फॅक्टर्स तशीही निसर्गाला काहीच नुकसान पोहोचत नाही. आणि आर्टिफिशियल कुठले, तर आपण जे बनवले आहे ऑब्व्हियसली ते निसर्गाला हानी करत आहे.
परंतु हे कधी हानी करतात, जेव्हा ते पोल्युटेड असतात तेव्हा, म्हणजे जेव्हा ते दूषित असतात तेव्हा. म्हणजे दोन्ही फॅक्टर नॅचरल आणि एन्व्हायरमेंटल दोन्ही एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात, परंतु कधी जर ते पोल्युटेड असतील तर. आणि हे कोण करत आहे पोल्युटेड त्यांना, तर आपण ह्युमन्स करत आहोत त्यांना. ओके, मग आता हे कशा पद्धतीने त्याला अफेक्ट करत आहे, तर बाय अफेक्टिंग द एक्झिस्टन्स ऑफ बायोटिक फॅक्टर्स. जे जैविक घटक या पृथ्वीवर आहेत त्यांना अफेक्ट करून. ओके, जसं की आपण रिवर एखादी दूषित केली, ओके, रिव्हरमधलं पाणी, त्याच्यामुळे काय होणार, ते तिथल्या पूर्ण फिशेस ज्या आहेत त्या नष्ट होणार. तसंच एअर पोल्युशनमुळे तिथले जे एअरमधले जे मायक्रोब्स आहे, बॅक्टेरिया आहे, ते सुद्धा पूर्णपणे नष्ट होणार. तसंच जंगलतोडीमुळे तिथले पूर्ण जे ॲनिमल्स आहेत ते सुद्धा पूर्णपणे नष्ट होणार. म्हणजेच काय होत आहे, तर ह्युमन्सच्या ह्या पोल्युटेड या किंवा या सर्व गोष्टींमुळे ह्याचा इफेक्ट कोणाला होत आहे, तर जे बायोटिक फॅक्टर्स आहे एन्व्हायरमेंटमधले जे जैविक घटक आहे त्यांच्यावर इफेक्ट होतो आहे. ओके, आणि त्याच्यामुळे हे जे एन्व्हायरमेंट आहे ते अफेक्टेड होत आहे. बरोबर आहे, त्याच्या एन्व्हायरमेंटवर त्याचा परिणाम होत आहे या सर्व गोष्टींचा. ठीक आहे, तर एन्व्हायरमेंटला अफेक्ट कुठल्या गोष्टी करतात, विच फॅक्टर्स, नॅचरल आणि एन्व्हायरमेंट दोन्हीही कधी, तर ते पोल्युटेड असतील तेव्हा. कशा पद्धतीने, तर बायोटिक फॅक्टरना अफेक्ट करून नंतर ते एन्व्हायरमेंटला इनडायरेक्टली अफेक्ट करतात. बरोबर. व्हॉट विल हॅपन इफ नंबर ऑफ कन्झ्युमर्स इन एन्व्हायरमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग ग्रॅज्युअली. एन्व्हायरमेंटमधले जे कन्झ्युमर्स आहेत, कन्झ्युमर्स म्हणजे जे भक्षण करतात ते, म्हणजे एन्व्हायरमेंटमधले जे काही ॲवेलेबल सोर्सेस आहे एनर्जीचे, कुठले, तर प्रोड्युसर्स. मग कारण एन्व्हायरमेंटमध्ये तेच आहे एक, जे की प्लांट्स वगैरे आहेत ते. मग जे कन्झ्युमर्स आहेत ते जर खूप मोठ्या प्रमाणावर वाढले एन्व्हायरमेंटमध्ये तर काय होणार. ओके, तर बघा, एन्व्हायरमेंटमध्ये जर कन्झ्युमर्स खूप मोठ्या प्रमाणावर वाढले किंवा जे अन्न खाणारे किंवा जे भक्षण करणारे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर वाढले तर काय होणार. पहिली गोष्ट तर नेचरमध्ये इम्बॅलन्स होणार, कारण त्याच्यामुळे पूर्ण ती इकोसिस्टीम डिस्टर्ब होणार. बरोबर, त्यामुळे इम्बॅलन्स होणार नेचरमध्ये. सेकंड काय होणार, तर त्याची जी फूड चेन आहे आणि त्यामुळेच मग फूड वेबसुद्धा तीसुद्धा डिस्रप्टेड होणार. बरोबर. नेक्स्ट काय होणार, तर प्लांट पॉप्युलेशन विल डिक्रीज, कारण ह्या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा नेचरमध्ये जो मेन सोर्स आहे एनर्जीचा तो प्लांटच आहे. बरोबर. मग कन्झ्युमर्स किंवा भक्षण करणारे खूप मोठ्या प्रमाणात वाढले तर मग त्यांना एनर्जीची जो मेन सोर्स आहे तो आहे प्लांट, आणि त्यामुळे प्लांटचं पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणावर मग कमी होणार. आणि मग याचाच ओव्हरऑल इफेक्ट काय होणार, तर ती जी इकोसिस्टीम आहे ती पूर्णपणे कोलॅप्स होणार. ओके, म्हणजे ती इकोसिस्टीम पूर्णपणे ढासळणार. तर हे कधी होतं आहे, जर फक्त एका कन्झ्युमरचा नंबर ह्या एन्व्हायरमेंटमध्ये वाढला तर. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, की व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ इंडस्ट्री इस्टॅब्लिश्ड ऑन रिव्हर बँक ऑन द रिव्हर इकोसिस्टम. जर एखादी इंडस्ट्री किंवा म्हणजेच कारखाना एखाद्या रिव्हरच्या तटावर, नदीच्या तटावर जर उभारला तर त्या रिव्हरच्या इकोसिस्टीमवर त्याचा काय परिणाम होणार. तर बघा, ते जे टॉक्झिक पॉल्युटंट्स आहेत, म्हणजे त्या इंडस्ट्रीमधून निघणारे जे विषारी पॉल्युटंट्स, ओके, ते काय होणार, तर ते सर्वच्या सर्व वॉटर इकोसिस्टीम किंवा रिव्हर इकोसिस्टीममध्ये रिलीज केले जाणार, तिथे सोडले जाणार. बरोबर, हा एक होणार. त्यामुळे काय होणार, तर ज्या वॉटरमध्ये ज्या लाईव्ज आहेत किंवा जे जीव आहेत आणि जो वॉटरची क्वालिटी आहे, गुणवत्ता, ती अफेक्टेड होणार, तिच्यावर त्याचा परिणाम होणार. बरोबर, कारण तर ह्या टॉक्झिक पॉल्युटंट्समुळे तिथले ॲनिमल्स जे आहेत ते काही प्रमाणात मृत होणार. वॉटरची जी क्वालिटी आहे तीसुद्धा अफेक्ट होणार, कारण त्या केमिकल्समुळे त्याची चव, त्यानंतर पाण्याचे जे गुणधर्म आहे, प्रॉपर्टीज आहेत, त्या चेंज होणार. ठीक आहे, आणि हे टॉक्झिक केमिकल्स कॅन किल फिशेस अँड अदर ॲनिमल्स. बरोबर, तिथल्या ज्या मासोड्या आहेत किंवा जे इतर कुठले प्राणी आहेत त्या पाण्यावर जगणारे, ते सुद्धा ह्या केमिकल्समुळे मरण पावतील. ओके, किल. त्यानंतर काय होणार, तर पूर्ण जी वॉटरची इकोसिस्टीम आहे ती इम्बॅलन्स होणार किंवा ती तुम्ही म्हणू शकता डिस्ट्रॉय होणार. वॉटर किंवा रिव्हरची इकोसिस्टीम पूर्णपणे ह्या एका इंडस्ट्रीमुळे पूर्णपणे डिस्ट्रॉय होणार. का बरं, तर तिथे टॉक्झिक पोल्युटंट जे आहे ते त्या रिव्हरमध्ये किंवा वॉटर इकोसिस्टीममध्ये रिलीज केले जात आहे म्हणून.
मग आता तुम्हाला लक्षात आलं असेल की नेचरमध्ये इम्बॅलन्स होणे किंवा इकोसिस्टीम डिस्ट्रॉय होणे याच्यासाठी माणूस हा खूप मोठा रोल प्ले करतो आहे. ओके, माणूसच आहे जो ह्या नेचरमध्ये इम्बॅलन्स घडवून आणत आहे. आणि ह्या एके दिवशी जर नेचरमध्ये टोटली इम्बॅलन्स झालं तर याचा परिणाम शेवटी आपल्यालाच भोगावा लागणार आहे. तर तुम्ही स्क्रीनशॉट नाही काढला, ओके, सो स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, सेकंड पेजसुद्धा. तर तुमच्या पुस्तकात हा चार्ट दिला आहे, तो कंप्लीट करा. इथे फिल करायच्या इन्फॉर्मेशन. तर इथे बघा काय येणार की फॅक्टर्स अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंटला अफेक्ट करणारे फॅक्टर्स. ठीक आहे, नॅचरल आहे आणि मॅनमेड म्हणजेच आर्टिफिशियल, जे माणसाने बनवले आहे असे. मग नॅचरल कुठले फॅक्टर्स आहेत जे एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात? तर अर्थक्वेक, त्यानंतर फॉरेस्ट फायर, बरोबर आहे, भूकंप आला किंवा एखाद्या ज्याला आपण वणवा म्हणतो, जंगलात आग लागली. ठीक आहे, तसेच वॉल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी आणि पोलन ग्रेन्स. ठीक आहे, कारण पोलन ग्रेन जर ट्रान्सफर झाले नाही तर नवीन झाडंसुद्धा फॉर्म होणार नाही, बरोबर. ठीक आहे, त्यामुळे हे झाले मग नॅचरल फॅक्टर. जर बिघडले, सपोज अर्थक्वेक झाला, तर पूर्ण तिथले एन्व्हायरमेंट जे आहे, इकोसिस्टीम जे आहे ते पूर्णपणे डिस्ट्रॉय होणार. तसेच इतरांमुळे सुद्धा. मग मॅनमेड फॅक्टर्स कुठले आहेत? तर डिफॉरेस्टेशन, जंगलतोड, पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यानंतर इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकीकरण, पुन्हा आणखी सांगता येतील जसं की अर्बनायझेशन. ओके, कारण खूप मोठ्या प्रमाणावर आता शहरीकरण वाढत आहे. त्यानंतर नॅचरल रिसोर्सेस आपण खूप मोठ्या प्रमाणावर यूज करतो आहे. तर ह्या सर्व गोष्टींमुळे काय होत आहे, तर एन्व्हायरमेंटवर याचा खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. आता हे जे नॅचरल फॅक्टर्स आहेत यांच्यामुळे फारसा काही परिणाम होत नाही आणि ते भरूनसुद्धा निघतं. जर नेचरमुळे काही नुकसान होत असेल नेचरचं तर ते भरूनसुद्धा निघतं. परंतु जे नुकसान आपण ह्युमन्स करत आहोत या सर्व गोष्टींमुळे ते कधीही न भरून निघण्यासारखं आहे. ठीक आहे, मग आता आपण नेक्स्ट टॉपिक डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे एन्व्हायरमेंटल पोल्युशन. ठीक आहे, इथे बघा तुम्हाला एक कोट दिला आहे की द अर्थ इज सफिशियंट टू सॅटिस्फाय एव्हरीवन्स नीड बट नॉट द ग्रीड. महात्मा गांधीजींनी म्हटलं आहे की ही जी पृथ्वी आहे ती प्रत्येकाची नीड म्हणजे गरज, प्रत्येकाची गरज भागवण्यासाठी सफिशियंट आहे, पुरेशी आहे. परंतु ग्रीड म्हणजे लालसा, प्रत्येकाची गरज भागवण्यासाठी ती पुरेशी आहे किंवा सफिशियंट आहे, परंतु प्रत्येकाची लालसा भागवण्यासाठी ती पुरेशी नाही. तर हे म्हटलं आहे महात्मा गांधीजींनी आणि खरं आहे ते, बरोबर. कारण पृथ्वी ही तुमची गरजा, कारण प्रत्येक आपली गरजेची वस्तू आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये भेटते. परंतु तुमच्याकडे जर लालच असेल आणि तुम्ही त्या लालसेपोटी तिथले झाडं तोडत असाल, इंडस्ट्री तिथे लावत असाल, तर नक्कीच अर्थ तुम्हाला माफ करणार नाही. ठीक आहे, तर मग आता नेक्स्ट टॉपिक आपण पाहणार आहोत मग एन्व्हायरमेंटल पोल्युशन. तर बघा, आता बेसिकली सांगायचं झालं तर पोल्युशन म्हणजे काय? तर पोल्युशनमध्ये एखादी गोष्ट दूषित होणे, सिम्पल. ओके, म्हणजेच त्याला म्हणता येईल की पोल्युशन इज कंटॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल. कंटॅमिनेशन म्हणजे अगेन दूषित होणे. ठीक आहे, तर एखादी गोष्ट कंटॅमिनेटेड होणे किंवा दूषित होणे म्हणजे सिम्पली पोल्युशन. ठीक आहे, मग आता एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणजे काय? तर असं पोल्युशन जे एन्व्हायरमेंटमध्ये होतं ते कशामुळे? तर त्याच्यासाठी तुमच्या पुस्तकातच 2 ह्या मोठ्या डेफिनेशन आल्या आहे. ठीक आहे, आणि त्या तुम्हाला ऑब्व्हियसली लक्षात ठेवाव्या लागतील परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा. काय आहे की अननेसेसरी अँड अनॲक्सेप्टेबल चेंज इन द सराउंडिंग एन्व्हायरमेंट ड्यू टू नॅचरल ऑर ह्युमन ॲक्टिव्हिटीज. म्हणजे अननेसेसरी, गरज नसणारे, आणि अनॲक्सेप्टेबल, ओके, म्हणजे स्वीकारता येणारे, गरज नसताना होणारे आणि न स्वीकारता येणारे चेंजेस. ओके, इन द सराउंडिंग म्हणजे आपल्या अवतीभोवती होणाऱ्या एन्व्हायरमेंटमध्ये, ड्यू टू नॅचरल ऑर ह्युमन ॲक्टिव्हिटीज, नैसर्गिकरित्या आणि ह्युमनच्या ॲक्टिव्हिटीजमुळे होणारे चेंजेस. तर हे आहे बेसिकली मग एन्व्हायरमेंटल पोल्युशन. तसंच डायरेक्ट और इनडायरेक्ट चेंजेस इन फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ एअर, वॉटर, सॉईल विच आर हार्मफुल टू ह्युमन अँड अदर लिव्हिंग बिंग्स. म्हणजे डायरेक्टली, ओके, किंवा इनडायरेक्टली जर फिजिकल, केमिकल किंवा बायोलॉजिकल प्रॉपर्टीजमध्ये चेंजेस होत असेल, कशाच्या? तर एअर, वॉटर आणि सॉईलच्या.
ओके, त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये. जसं की आता वॉटर पोल्युशन झालं तर जे टॉक्झिक्स त्या वॉटरमध्ये गेले त्यांच्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीज चेंज झाल्या आहे, बरोबर. तर आता हे आपण डायरेक्टली केलं आहे जाणून बुजून, बरोबर आहे, किंवा इनडायरेक्टली जर होत असेल जसं की ॲसिड रेन, ओके, हे इनडायरेक्टली होतं आहे कारण गॅसेस म्हणजे जे व्हेकल्समधून निघणाऱ्या ज्या गॅसेस आहेत त्या ॲटमॉस्फिअरमध्ये जातात आणि त्यांचीच नंतर जे ते पाण्यासोबत त्या खाली येतात पावसासोबत, ओके. तर ही ॲसिड रेन, मग हे इनडायरेक्टली होणारे चेंजेस आहे, बरोबर आहे, केमिकल चेंजेस आहे आणि त्यामुळे ज्या वॉटरच्या प्रॉपर्टीज आहेत त्या चेंज होत आहे आणि ज्या की विच आर हार्मफुल टू ह्युमनसाठी त्या हार्मफुल आहे आणि अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी सुद्धा, ठीक आहे. तर अशा चेंजेसना म्हणतात मग एन्व्हायरमेंटल पोल्युशन, ठीक आहे. मग आता एन्व्हायरमेंटल पोल्युशन नेमकं काय आहे, तर आता हा करंट टॉपिकच आहे, खूप मोठ्या प्रमाणावर जग याने त्रस्त झालं आहे, त्यामुळे यावर फारसं तुम्हालाही माहिती आहे की काय आहे नेमकं पोल्युशन, ओके. ह्या 2 डेफिनेशन्स आहेत, पुस्तकातच आले आहे तुमच्या, ठीक आहे. तर एन्व्हायरमेंटल पोल्युशन काय आहे तुम्हाला माहिती आहे. मग आता याचे कारणं काय आहे ह्या सर्व एन्व्हायरमेंटल पोल्युशनचे, तर बघा, पॉप्युलेशन एक्सप्लोजन, खूप मोठ्या प्रमाणावर पॉप्युलेशन वाढत आहे, त्यामुळे नॅचरल रिसोर्सेसचा यूज वाढत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर आपण जी नेचरमध्ये जो कचरा आहे, गंदगी, तीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर पसरवत आहोत आणि या सर्वांमुळे एन्व्हायरमेंटल पोल्युशन होत आहे. सेकंड आहे इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकीकरण. इंडस्ट्रीजमुळे मोठ्या प्रमाणावर गॅसेस आणि केमिकल्स एन्व्हायरमेंटमध्ये सोडले जात आहे. डिफॉरेस्टेशन, जंगलतोड केली जात आहे, त्यामुळे ॲटमॉस्फिअरमधला CO2ची लेवल वाढत आहे आणि ऑक्सिजनची लेवल कमी होत आहे, ठीक आहे. तसंच इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, अमानुषपणे आपण नॅचरल रिसोर्सेस, कोळसा, पेट्रोलियम, ऑइल सर्वांचा यूज करत आहोत आणि खूप मोठ्या प्रमाणावर जे CO2 आहे, H2S आहे, यांच्यासारखे जे केमिकल्स, गॅसेस आहेत त्या एन्व्हायरमेंटमध्ये सोडत आहोत, त्यामुळे गॅसेस पोल्युशन होत आहे, एअर पोल्युशन होत आहे, ओके, एअर पोल्युशन होत आहे. तसंच अनप्लॅन्ड अर्बनायझेशन, ओके, जे शहरीकरण आपण म्हणतो आहे ते अनप्लॅन्ड आहे, म्हणजे प्लॅन केलेलं नाही प्रॉपरली. बघा, आता जे आधी आपली तुम्ही इतिहासात वगैरे वाचलं असेल तुमच्या इतिहासाच्या पुस्तकात, किंवा ज्या हडप्पा, मोहनजोदारो ज्या संस्कृती होत्या त्यात जे बघाल तुम्ही, तर इतिहासात असं सांगितलं आहे की त्यांची जी संस्कृती होती, त्यांची जी घरे होती ती खूप प्रॉपरली अशा वेनी अरेंज केली गेली होती. म्हणजे त्यांचं जे औद्योगिकीकरण, त्यांचं जे अर्बनायझेशन होतं किंवा राहण्याची, त्यांची घरं बांधण्याची जे पद्धती होत्या त्या खूप म्हणजे सुसूत्रितपणे होत्या, ओके. सर्व ड्रेनेज म्हणजे जे वेस्ट आहे पाणी ते सर्व वाहण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे केली होती. गावामध्ये काही कार्यक्रम किंवा घरांची व्यवस्था, त्यांची मांडणी व्यवस्थित पद्धतीने केली होती. तर हे होतं प्रॉपर म्हणजे प्लॅन केलेलं अर्बनायझेशन. तर आता बघाल तर तुम्ही अस्ताव्यस्त सर्व शहरे पसरत आहे, ठीक आहे. तर याच्यामुळे नेचरवर त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे, ठीक आहे. मग इथे बघा, तुम्हाला इथे बघा, फॉग अँड पोल्युशन इन सिटी, हे दिल्ली शहराचं चित्र आहे, ओके. तुम्हाला असे पाहायला मिळतं दिल्लीमध्ये हिवाळ्यात वगैरे तर खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं, कारण इतकं पोल्युशन वाढलं आहे की पूर्ण सगळीकडे तिथे फॉग, पूर्ण डस्ट पसरलं असतं, ओके. आणि हे चित्र जवळपास काही काळात पूर्णच शहरांचं असणार आहे, ठीक आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या परीने आत्तापासूनच ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष वेधलं पाहिजे, ओके. त्या दृष्टीने आपले काम करायला पाहिजे, ठीक आहे. झाडे लावा, झाडे जगवा, ह्या सर्व गोष्टी करायला पाहिजे. कॅन यू रिकॉल विच आर दी टाईप्स ऑफ पोल्युशनचे कुठले टाईप्स आहेत, तर इथेच दिले आहे बघा. एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉईल पोल्युशन, साऊंड पोल्युशन, थर्मल पोल्युशन, लाईट पोल्युशन, हे सर्व पोल्युशनचे टाईप्स आहेत. व्हॉट डू यू मीन बाय नॅचरल अँड आर्टिफिशियल पोल्युशन? नॅचरल पोल्युशन म्हणजे काय आणि आर्टिफिशियल पोल्युशन म्हणजे काय? तर नॅचरल पोल्युशन म्हणजे जे नैसर्गिकरित्या होतं ते, आणि आर्टिफिशियल पोल्युशन म्हणजे जे ह्युमन्सनी घडवून आणलं आहे ते. नॅचरल पोल्युशन कसं होतं, तर सपोज एखादा वॉल्कॅनो फुटला, म्हणजे एखादा ज्वालामुखी फुटला, तर त्यातून खूप मोठ्या प्रमाणात CO2, H2S यांसारखे गॅसेस बाहेर पडतात, तर हे झालं मग नॅचरल पोल्युशन. आणि आर्टिफिशियल जे आपण आपल्या गाड्या बनवल्या आहे, व्हेकल्स, त्यातून निघणारा CO2 ते झालं आर्टिफिशियल पोल्युशन. इंडस्ट्रीमधून निघणारे केमिकल्स, ओके. तर हे सर्व आहे आर्टिफिशियल पोल्युशन.
ओके, आता इथे तुम्हाला एक चार्ट दिला आहे बघा. यात तुम्हाला 3 जे टाईप्स आहेत पोल्युशनचे मेजर खूप मोठ्या प्रमाणावर, ते आहे एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि सॉइल पोल्युशन. ठीक आहे. मग ह्या तिन्ही पोल्युशनचे कंपोनंट्स कुठले आहे, ठीक आहे, ते आपल्याला इथे भरायचं आहे बॉक्समध्ये. त्यानंतर त्यांचे सोर्सेस कुठले आहे, कुठल्या स्रोतांपासून ते पोल्युशन निर्माण होतात. त्यानंतर त्यांचे इफेक्ट म्हणजे परिणाम काय होत आहे आणि त्यांना थांबवता कसं येईल, कंट्रोल मेजर्स काय आहे, तर इथे ते फिलअप करायचं आहे. तर बघा, हा टेबल मी ऑलरेडी फिल केला आहे सो दॅट इथे जास्त वेळ जाणार नाही. तर बघा, एअर पोल्युशनच्या आधीच दिलेले आहे. वॉटर पोल्युशन कशामुळे होतं, तर जे सिवेज आहे, सांडपाणी, त्यानंतर इन्सेक्टिसाइड्स, कीटकनाशक, पेस्टिसाइड्स, कृमीनाशक, त्यानंतर टॉक्सिक केमिकल्स, सिंथेटिक केमिकल्स, तर या सर्वांमुळे होतं वॉटर पोल्युशन. ठीक आहे. मग सॉईल पोल्युशन कशामुळे होतं, तर जे नॉन डिग्रेडेबल कंपाऊंड्स आहेत, म्हणजे जे कुजत नाही असे कंपाऊंड्स, प्लास्टिक, केमिकल्स, पेस्टिसाइड्स, तर यांच्यामुळे होतं सॉईल पोल्युशन. ठीक आहे. सोर्सेस कुठले आहे एअर पोल्युशनचे, तर जे इंडस्ट्रीमधून जे गॅसेस निघतात किंवा व्हेइकल्समधून, वाहनातून निघणारे गॅसेस किंवा वॉल्कॅनो, ज्वालामुखीतून निघणारे गॅसेस, तर या सर्वांमुळे एअर पोल्युशन होतं. ठीक आहे. तर तेच सॉईल पोल्युशन कशामुळे होतं, तर डम्पिंगमुळे. जर आपण जो कचरा तो जर जमिनीत गाडला, ठीक आहे, तसेच त्याला सेकंड टाईप लँडफिल, ओके, तो जर गाडला तर त्याच्यामुळे सुद्धा सॉईल पोल्युशन होतं. किंवा पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स हे जर जमिनीवर पडतील पिकावर जेव्हा मारतो तेव्हा, तर त्याच्यामुळे सुद्धा अगेन सॉईल पोल्युशन होतं. ठीक आहे. यांचे परिणाम काय होतात, तर एअर पोल्युशनमुळे जे रेस्पिरेटरी डिसऑर्डर होतात, श्वसनासंबंधीचे आजार होतात. त्यानंतर ॲसिड रेनसुद्धा होतं, बरोबर. त्यानंतर डोळ्यांची आग वगैरे किंवा श्वास घेताना त्रास, तर ह्या सर्व प्रॉब्लेमसुद्धा होतात. ठीक आहे. वॉटर पोल्युशनमुळे काय होतं, तर जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत त्यांची डेथ होते, ते मृत होतात. तसेच ह्युमन्सनासुद्धा त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे आजार होतात, जर आपण टॉक्सिक पाणी जर पिलं, पोल्युटेड वॉटर जर, ठीक आहे, पिण्यासाठी वापरलं तर. ओके. मग याला थांबवता कसं येईल, एअर पोल्युशनला कसं थांबवता येईल, तर जे गॅसेस ज्या इंडस्ट्रीमधून वगैरे निघतात, तर त्यांना आधी मॉडिफाय केलं गेलं पाहिजे. ओके. म्हणजे ज्या गॅसेस तिथून निघत आहेत तर त्यांना तसंच बाहेर न टाकता त्यात काही चेंजेस करून, म्हणजे त्यांचा वेगळा काही उपयोग करून नंतर त्यांना बाहेर सोडलं गेलं पाहिजे. त्यामुळे पोल्युशन काही प्रमाणात आपल्याला कमी करता येईल. ओके. वॉटर पोल्युशनसाठी काय करू शकतो आपण, तर पेस्टिसाइड्स आपण यूज नाही केले पाहिजे. ठीक आहे. कारण ते शेतीतलं पाणी नंतर पावसासोबत सर्व ते केमिकल्स पाण्यामध्ये, जो काही नाला नदी असेल त्यात जाऊन मिसळतात. त्यामुळे पेस्टिसाइड्स फार्मर्सनी यूज केले नाही पाहिजे किंवा खूप कमी प्रमाणावर केले पाहिजे. ठीक आहे. त्या जागी ऑर्गॅनिक पेस्टिसाइड्स बनवले पाहिजे त्यांनी. ओके. सॉइल पोल्युशन थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर प्लास्टिकला नो म्हटलं पाहिजे, बरोबर आहे. प्लास्टिक यूज केलं गेलं नाही पाहिजे. आणि जे डिग्रेडेबल मटेरियल्स आहेत ते यूज केले गेले पाहिजे. जे लवकर कुजतील असे पदार्थ किंवा असे सबस्टन्सेस आपण आपल्या दैनंदिन वापरात वापरले पाहिजे, दैनंदिन जीवनात यूज केले पाहिजे. ठीक आहे. तर हाच आहे बेसिकली मग हा. तर ह्या सर्व गोष्टी आपण केल्या पाहिजे सो दॅट वी कॅन रिड्यूस द पोल्युशन. ओके. आता नेक्स्ट एक टाईप आहे पोल्युशनचा, तो म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन. ओके. तर आता रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन म्हणजे काय, बरं, रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजे काय, तर बघा, तुम्ही जे एलिमेंट्स शिकला आहात पिरियॉडिक टेबलमध्ये, त्यातला जो खालचा सगळ्यात एफ सिरीज होती बघा, तर त्या एलिमेंट्सना म्हणतात रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स. का बरं म्हणतात, कारण त्यांच्यामधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत, ओके, तर ते डिके होत असतात. ॲटम्स जे आहे त्यांचे ते डिके होत असतात. म्हणजे काय, तर ते हळूहळू डिस्ट्रॉय होतात आणि त्यांच्यापासून जे एनर्जी आहे ती एनर्जी एका वेवच्या फॉर्ममध्ये बाहेर पडते. त्यालाच वेवला म्हणतात रेज. ओके. आणि हे रेजसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आपल्यासाठी घातक आहेत. ओके. आणि म्हणून त्याला म्हणलं जातं रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन. ठीक आहे. मग आता हे रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशनचे सुद्धा दोन मेन रिझन्स आहेत, ते म्हणजे नॅचरल पोल्युशन आणि आर्टिफिशियल पोल्युशन. एक नैसर्गिकरित्या होणारं आणि एक आपण घडवून आणलेलं. ठीक आहे. मग आता नैसर्गिकरित्या कुठलं होतं, तर ते आहे UV आणि IR रेडिएशन.
आता हे यू व्ही आणि IR रेडिएशन कुठले आहे, तर जे सूर्यापासून आपल्याकडे येते बघा ते असतं यू व्ही लाईट. सूर्याकडून जे आपल्याकडे रेडिएशन येतं ते निसर्गतः नॅचरली होणार आहे, तर ते आहे यू व्ही रेडिएशन. आणि IR हे सुद्धा सूर्याकडून येतं किंवा इतर प्लॅनेट्सकडून सुद्धा येतं, तर ते आहे IR इन्फ्रारेड रेडिएशन, जे की नॅचरली होतं. तर मग ह्युमन्सनी कुठलं केलं आहे, तर ते आहे एक्सरेज आणि रेडिएशन्स फ्रॉम ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स. तर हे आहे आर्टिफिशियल रेडिएशन्स. ओके, नॅचरल आहे यू व्ही आणि IR, जे की सनकडून आपल्याकडे येतं, सूर्याकडून. आणि ह्युमन्सनी बनवलेले आहे एक्सरेज आणि रेडिएशन्स इन ॲटॉमिक एनर्जी प्लांट. ठीक आहे, इलेक्ट्रिसिटी वगैरे बनवण्यासाठी ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स यूज करतात. तर त्यातून देखील ह्या रेडिएशनमुळे खूप मोठ्या प्रमाणावर पोल्युशन होतं. ठीक आहे, आता याच्यात काही ट्रॅजेडीजसुद्धा झाल्या आहे. ट्रॅजेडी म्हणजे एक मोठा मिसहॅप. ओके, जसं की तुमच्या पुस्तकात दिलं आहे बघा, हे आहे चेर्नोबिल, त्यानंतर वाईन स्केल अँड 3 माइल्स आयलँड. तर ह्या ठिकाणी काय झालं होतं, तर जे ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स आहेत त्यांतून मोठ्या प्रमाणावर हे रेडिएशन्स बाहेर पडले होते. ओके, आणि याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर लाखो हजारो लोकांनी त्यांचे प्राण गमावले आणि काही तर त्यांच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचे ॲक्सिडेंट झाले आणि काही अपंगत्व त्यांच्यात आले आहे, काही मानसिक आजार, काही इतर बिमाऱ्या त्यांना झालेल्या आहेत. ठीक आहे, त्यामुळे ॲक्टिव्ह पोल्युशन हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर हानिकारक आहे. काय होतं रेडिओ पोल्युशनमुळे, तर बघा इथे दिलं आहे की कॅन्सरस अल्सरेशन ऑकर ड्यू टू हाय रेडिएशन ऑफ एक्सरे. आता अल्सरेशन म्हणजे काय, तर आता जे आपलं पोट असतं ज्याला आपण स्टमक म्हणतो, जे शेप्ड असतं बघा, जे आता आपलं अन्न सुरुवातीला जातं ते, तर त्याच्यामधली जी आतमधली लेअर असते, ठीक आहे, तर त्या लेअरवर फोडं येतात, त्याला म्हणतात अल्सर. ओके, आणि हे अल्सर कशामुळे फॉर्म होतात, तर जर त्याला हायर रेडिएशन ऑफ एक्सरे भेटलं तर, म्हणजे एक्सरे खूप मोठ्या प्रमाणात जर त्या माणसाच्या शरीरातून गेले तर त्याच्यामध्ये असे कॅन्सर निर्माण होणारे अल्सर्स फॉर्म होतात, फोडं येतात, त्याला छाले. ओके, तर हे होतं कशामुळे, रेडिओ पोल्युशनमुळे. आणखी काय होतं, तर टिश्यूज इन द बॉडी आर डिस्ट्रॉईज. बॉडीमध्ये जे टिश्यूज असतात ते डिस्ट्रॉय होतात. जेनेटिक चेंजेस होतात बॉडीमध्ये, ज्याला आपण म्युटेशन म्हणतो. ओके, आणि म्युटेशनमुळे काय होतं, तर एखाद्या ऑर्गॅनिझमचे जे कॅरेक्टर्स आहेत ते सुद्धा चेंज होतात. ठीक आहे, जेनेटिक चेंजेस, म्युटेशन होतं. आणि विजन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड, जी आपली दृष्टी आहे ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर अफेक्ट होते तिथं. ठीक आहे, तर हे सर्व परिणाम होतात रेडिओ पोल्युशनमुळे. ओके, म्हणजेच बेसिकली काय, तर पोल्युशन हे कुठल्याच प्रकारचं पोल्युशन मानवासाठी चांगलं नाही. त्यांचे काही ना काही तोटे, काही तर याचे खूप गंभीर आजारसुद्धा मानवाला होतात. ठीक आहे, त्यामुळे पोल्युशन आपण खूप जेवढं शक्य आहे आपल्याकडून तेवढं कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे, तर बस मग आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आय होप की तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. ठीक आहे, आणि काही तुमच्या क्वेरीज असतील, तर तुमचे प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ओके, आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं आत्तापर्यंत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर याला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. ठीक आहे, सो थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.